माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्व श्रोते मायबापाचे स्वागत आहे। तर मी अशी एक रचना घेऊन आलेली आहे, जिथं प्रतिलिपीचा विषय होता आणि ही रचना कृष्णाच्या काळापासून होत आलेली आहे घटना आणि अजूनही घडत आहेत। इतकंच कोणी श्रीकृष्ण रुक्मिणीसारखे शेवटपर्यंत राहतात त्यांच्यासाठी ही मी लिहिलेली आहे। तर या कवितेचं नाव आहे तुझी माझी लव्ह स्टोरी। तरी मी वेगळ्या धाटणीची लिहिलेली आहे, लक्ष देऊन ऐका। तुझी माझी लव्ह स्टोरी भाड में गई दुनियादारी, तुझी माझी लव्ह स्टोरी भाड में गई दुनियादारी, मिळून राहू दोघे संसारी जिंदगी है हमारी प्यारी, मिळून राहू दोघे संसारी जिंदगी है हमारी प्यारी, बोलणारे बोलोत सारी लोगों को है बड़ी बीमारी, बोलणारे बोलोत सारी लोगों को है बड़ी बीमारी, चालणाऱ्याला थांबवणारी रुका उसको हसती सारी, चालणाऱ्याला थांबवणारी रुका उसको हसती सारी, जमान्याची रीतच न्यारी अच्छे पर नजर रखते बुरी, जमान्याची रीतच न्यारी अच्छे पर नजर रखते बुरी, अच्छे पर नजर रखते बुरी। अशा कितीतरी लव्ह स्टोऱ्या आहेत, श्रीकृष्ण रुक्मिणीसारख्या अजूनही आहेत। ते दैवी गाठी असतात आणि ते जन्मभर निभावतात। तर अशांसाठी माझे खूप खूप आशीर्वाद। प्रेम करा तर शेवटपर्यंत करा, शेवटच्या क्षणापर्यंत करा, नको असे नाही। कृष्ण रुक्मिणीनं तेच केलेलं आहे। तर कमेंट करायला विसरू नका। पुन्हा पुन्हा धन्यवाद।